काय पोळ्याचा स्वयंपाक करते काय? हो पोळ्या आता असं नाही ना, तर म्हणलं करावा निवदा देवाला निवद तरी. तो तोंड लय बारीक झाले. अव तोंड बारीक झालंय. हा. मला हे पोळ्या सण केलं की लेकराची आठवण येते. हो ना ग. कारण की पोळ्या नव्हती बरं का खात सारखी, हम्म. पण भात आमटीला इतकी येडेली करायची, लयची येडेली करायची. मला पोळ्या सण केलं की लेकराची ध्यान येते. मी 2-3 दिवसानं जाऊन येऊ का पोर ऐकून? तुम्ही काय करा, हा. 2-3 दिवसांनी जा. हा. दुसरं बी खायला करते थोडस करंज्या काही थोडं. हा. आता त्या पोळ्याचा निवद दाखविते. हम्म. मग चिवडा थोडं करंज्या करून देते, जाऊन ये लेकरायचं. हा, जाऊन येतो पोर ऐकून मी. आता मला बी महिना- मला बी महिना झाला नाही पोरायचं. मला बी बंट्याची लय आठवण यायला लागली. मला बी हा. कर्मच नाही गेले. मग तेच ना, लेकराला सण केला की दुसरं काही नाही, त्यांचीच आठवण येते, बाकी काही नाही. हे काय पुरा नाही होईल. पुरं नाही ते हा. झालंय आता. आणि ह्यात काय आमटी तिची. वाटते आमटी भारी केली. सण सकाळीच झालाय. हा. त्या रंजित ती नव्हती वेळ आली हा. बाहून ती. हा. मग त्यांना डबा द्यायचा होता, ती सण सकाळी झाला. मग त्यांना म्हणलं तुमच्या पुरतं करा, मग आमचा आम्ही पुन्हा उपास सोडायला करू संध्याकाळच्या. बर बर. मग आता तुला बी म्हणलं, कालचा उपास असेल, आजचा उपास. 2 दिवसाचा उपास आहे, पुन्हा अजून उद्याचा उपास डोळा टाकाळून गेले. अगं माय 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 हम्म. गायाळ झालीस ग तू. हम्म. तू गायाळ झाल्यावर मला जमत नाही. जरा खात जा पीत जा ग.